या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर। स्मशानभूमीची स्वच्छता करून मंद्रुपच्या युवकांनी होळी पौर्णिमा साजरी केली। दहन शेड मधील राख झाडांना घालून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला व युवकांच्या प्रयत्नांना ग्रामपंचायतीने पाठबळ दिल्याने काटेरी झाडी झुडपांनी वेढलेली बस स्थानके, परिसरातील हिंदू स्मशानभूमी काही तासांमध्ये स्वच्छ झाली। रविवारी सकाळी 10 वाजता स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली। यावेळी तरुणांनी हातामध्ये खराटा घेत स्मशानभूमी स्वच्छ करण्यास सुरुवात केली। काहींनी काटेरी झुडपे तोडायला सुरुवात केली। ही माहिती ग्रामपंचायतीस कळाली। यावेळी शासकीय सुट्टी असल्याने ग्रामसेवक नागेश जोडमोठे हे घटनास्थळी आले व त्यांनीही यात सहभाग घेतला। जेसीबीच्या सहाय्याने दहनभूमी शेडच्या मागील मोठी काटेरी झुडपे मुळापासून काढण्यात आली। तदनंतर रवी केवटे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेत शिवारातून तुरीच्या काड्या गोळा करून स्वतः खराटे तयार केले व श्याम गोसावी यांनी स्मशानभूमीत कचरा, इतर अनावश्यक वस्तू जाळून परिसर स्वच्छ केला। सिद्धेश्वर नंदुरे यांनी दहनशेड मधील राख गोळा करून झाडांना घातली व सचिन साठे, ओंकार झेंडेकर, शीतलकुमार माने, नितीन खराडे यांनी काटेरी झाडे झुडपे तोडून परिसर स्वच्छ केला। नमस्कार, मी नागेश जोडमोठे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत मंद्रुप। आज होळी सणानिमित्त मागील 3 वर्षापासून मी मंद्रुपकर आणि रानवेद फाउंडेशन तर्फे यांच्या वतीनं जे काय उपक्रम म्हणजे गावामध्ये राबवले जातात, सर्वजण सण साजरे करत असताना या दोन्ही मंडळाकडून स्मशानभूमी स्वच्छता मागील 3 ते 4 वर्षापासून हे परंपरा चालू आहे। असंच पुढं पण चालू करावं। आज मी मंद्रुपकर आणि रानवेद फाउंडेशन यांचे जे काय विविध उपक्रम, चांगले स्तुत्य उपक्रम गावामध्ये राबवले जात आहेत सगळ्या नवयुवकांना, तरुणांना घेऊन। यामुळंच 1934 साली स्थापन झालेल्या मंद्रुप ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय पण पुरस्कार आजपर्यंत मिळालेला नव्हतं। माझी वसुंधरा अभियानमध्ये राज्यस्तरीय पुरस्कार असेल, आवास योजनेचे पुरस्कार असतील, आजपर्यंत मंद्रुपला मागील 3 वर्षामध्ये 9 पुरस्कार मिळाले आहेत एकूण। आणि यामध्ये अशा ह्या मी मंद्रुपकर ग्रुप म्हणा, रानवेद फाउंडेशन म्हणा, यांच्या उपक्रमांचं भरपूर ग्रामपंचायतीला सहकार्य मिळालेलं आहे आणि यांच्या उपक्रमाला ग्रामपंचायतीकडूनही आम्ही सहकार्य करतो। असंच पुढेही करत राहू। अशा या ग्रुपचे मार्गदर्शन घेऊन गावातील इतर मंडळांनी देखील असे चांगले उपक्रम केले तर यापुढेही मंद्रुप स्वच्छ होईल, सुंदर होईल आणि असेच पुरस्कार पण मिळत राहतील आणि इतर गावांना एक आदर्श ठरेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि यापुढेही सहकार्यांचं राहील। मी ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोठे आज या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून रानवेद आणि आम्ही मंद्रुपकर या संघटनेच्या माध्यमातून हिंदू स्मशानभूमीमध्ये गेली 3 वर्षाला पूर्णपणे स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलं जातं। विशेष करून त्या युवकांचं मी ग्रामपंचायत सदस्य आणि मंद्रुप ग्रामपंचायतीनं एक अभिमानास्पद गोष्ट आहे, त्यांचं अभिनंदन करतो। अशा सामाजिक उपक्रमामध्ये गावातील इतर तरुणांनाही सहभाग घेऊन त्यांना हातभार लावावा आणि अशा सामाजिक कार्यामध्ये सर्वांनी पुढे येऊन काम करणं गरजेचं आहे। आम्ही पण यापुढं यांच्यासोबत राहू आणि या ठिकाणी एक विद्युत दाहिनी मागणीचा प्रस्ताव आम्ही माननीय आमदार असतील, प्रशासनाकडे, ग्रामपंचायत प्रशासन असेल त्यांच्याकडून ती विद्युत दाहिनी आम्ही घेण्याचा प्रयत्न करू, एवढा या ठिकाणी सांगतो। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर, 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस, जिल्हा परिषदेसमोर, सोलापूर।